माननीय भास्कर पाटील साहेब, जिल्ह्याच्या शिष्यवृत्ती नोडल अधिकारी कारले मॅडम, तसेच संगमनेर तालुक्याचे गट विकास अधिकारी माननीय सेनारे साहेब, गट शिक्षण अधिकारी माननीय बाळासाहेबजी गुंड साहेब, संगमनेर तालुका पंचायत समितीचे स्कॉलरशिप नोडल अधिकारी माननीय श्री कल्याणजी राऊत साहेब, तसेच केंद्र प्रमुख रवींद्र आनाप सर, तसेच जिल्ह्याचे तंत्रस्नेही शिक्षक रवी बापकर सर आणि आमच्या संगमनेरची तंत्रस्नेही टीम अशोक सोनवणे सर, सीताराम दळवी सर, ईश्वर राऊत सर आणि प्रेमराज टावरे सर। आणि मी माझ्याकडे आजची जी तासिका आहे वेन आकृती, मी शिवाजी चत्तर सर, शाळेचे नाव पिंपळगाव माथा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव माथा। विद्यार्थी मित्रांनो सर्वांना सुप्रभात। आपण कालच्या तासिकेला वेन आकृती आणि ह्या वेन आकृतीचे आपण 8 प्रकार बघितलेले आहेत। म्हणजे आपल्याला आतापर्यंत फक्त वेन आकृती म्हणजे माहित होतं की वेन आकृती असते, परंतु त्याच्यातले जे उपप्रश्न आहेत ते उपप्रश्न आपल्याला आपण कालच्या तासिकेमध्ये समजून घेतलेले आहे। त्यामध्ये जे 8 प्रकार आहे, 8 प्रकाराचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे आणि आपण त्याच्यावर आधारित काही प्रश्न भी बघितले होते, आपण तुम्ही सर्वांनी सोडवले भी होते। आणि आज आपण त्याच्या पुढील प्रश्न आपण बघणार आहोत। आपण त्याच्या पुढील प्रश्न बघणार आहोत। बघा, प्रश्नाला सुरुवात करूया आपण। काल आपण बघितलं होतं प्रश्न, आजचा 6वा प्रश्न बघा, पुढील आकृती काळजीपूर्वक पहा व प्रश्नांचे उत्तर पर्यायामधून निवडा। आता आकृती काळजीपूर्वक पाहायची आहे। या आकृतीमध्ये त्रिकोण, चौकोन आणि सर्कल, वर्तुळ। तर आपण वेन आकृती म्हणजेच काय आपण कालच बघितलं होतं की अनेक बाबी एकत्र दाखवल्या जातात आणि त्यासाठी त्रिकोण, वर्तुळ, सर्कल आणि आणखीन चौकोन, आयत वगैरे दाखवलेले असतात। तर बघा मग याच्यामध्ये फक्त त्रिकोणात असणारा अंक कोणता? सन 2020 ला स्कॉलरशिपच्या परीक्षेला प्रश्न आलेला होता। आता यामध्ये आपण बघतोय की त्रिकोणे, हा चौकोने, त्रिकोण आणि हा सर्कल। तर बघा याच्यामध्ये अंक बघायचे आपण। तर बघा तर बघा यामध्ये हे वर्तुळ आहे आणि त्रिकोण, चौरस। तर बघा यामध्ये फक्त आता या वर्तुळामध्ये कोणते अंक आहे? 1 2 4 6। त्रिकोणामध्ये 4 6 5 आणि 7। चौरसामध्ये 3 2 4 आणि 5। यामध्ये काय सांगितलं? फक्त त्रिकोणात, म्हणजे त्रिकोणात बघा इथं आपण जर बघितलं तर 4 याच्यात आहे, याच्यात आहे आणि इकडे आहे, म्हणजे 4 आहे का? नाही। 6 वर्तुळात आहे, म्हणजे फक्त त्रिकोणात आहे का तो? नाही। 5 चौरसात बी आहे, म्हणजे तो फक्त त्रिकोणात आहे का? नाही। राहिला 7
आपण बघितलं तर 7 वर्तुळात बी नाही आणि चौरसात बी नाही, म्हणून फक्त त्रिकोणात असणारा अंक कोणता आहे? 7. म्हणून आपला जो पर्याय आहे तो 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. असं आपण अशा पद्धतीने आपण सविस्तर म्हणजे आपल्या लक्षात राहावं म्हणून आपण लिहून सुद्धा अशा पद्धतीने गणित करू शकतो. किंवा आपण पाहिल्या सुद्धा आपल्या लक्षात येतं की फक्त त्रिकोणात, मग बाकीचे झाकून ठेवायचे. आपण कालच बघितलं की आपण बाकीच्या आकृत्या झाकून ठेवायच्या आणि फक्त त्रिकोण सांगितलं तर फक्त त्रिकोणाचाच विचार करायचा. आपल्याला फक्त त्रिकोण सांगितला ना, फक्त त्रिकोणाचाच विचार करायचा. आणि यामध्ये बघा 4 आणि 6 या सर्कल मध्ये, 4 आणि 5 स्क्वेअर मध्ये, आणि फक्त 7 हा अंक काय आहे? त्रिकोणात आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा मुलांनो, नाही तर मग लिहिता आपण वहीत चालू चालू लिहून सुद्धा घेऊ शकता. पुढचा प्रश्न बघूया. आता प्रश्न 7वा आहे. पुढील आकृतीत वर्तुळात क्रीडांगण स्वच्छ करणारे विद्यार्थी, त्रिकोणात बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी व चौरसात वर्ग खोल्या स्वच्छ करणारे विद्यार्थी दर्शविले आहेत. आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर पर्यायातून शोधा. आता आकृतीचं निरीक्षण करायचं आहे. याच्यात आकृती आपण बघितल्यानंतर आपल्याला प्रश्न सांगितलेला आहे, फक्त क्रीडांगण व बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी किती? इकडचं पेन गेलं पाहिजे सर. हा, आता क्रीडा वर्तुळात कोणते आहे? क्रीडांगण स्वच्छ करणारे. क्रीडांगण स्वच्छ करणारे. त्रिकोणात काय आहे? बाग स्वच्छ करणारे. आणि चौरसात काय आहे? वर्ग खोल्या. आता असं लिहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की क्रीडांगण स्वच्छ करणारे, वर्ग खोल्या स्वच्छ करणारे आणि बाग स्वच्छ करणारे. प्रश्न 2019 साली आलेला आहे. फक्त क्रीडांगण व बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी किती? वर घ्यायचं होतं. आता बघा, फक्त क्रीडांगण व बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी बघा. आता बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी आपल्याला इथं दिसत आहेत.
8 आहे, 5 आहे, 3 आहे, 9 आहे आणि फक्त क्रीडांगण स्वच्छ करणारे विद्यार्थी दिसतात 4, 3, 5, 6. मग फक्त विचारलं, फक्त क्रीडांगण आणि बाग स्वच्छ करणारेच विद्यार्थी आपल्याला दिलेले आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय की बाग स्वच्छ करणारे त्रिकोणातले आणि क्रीडांगण स्वच्छ करणारे वर्तुळातले. तर हे दोन्ही विद्यार्थी आपल्याला किती दिसतात? तिथं 3 दिसतात. किती दिसतात? 3. बघूया पर्याय त्याच्यातला आपण. बघा, 1 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. हा पेन गेला पाहिजे सर. आता आपण पुढचा प्रश्न. प्रश्न 8वा बघा, राधानगरी, महाराष्ट्र, कोल्हापूर हे वेन आकृतीच्या साहाय्याने खालीलपैकी कोणत्या पर्यायाने दर्शवाल? प्रश्न अतिशय सोपा आहे. तुम्ही सुद्धा मनातले मनात विचार करा आणि तुम्ही सुद्धा बघा, 4 आकृत्या दिलेल्या आहे. यामध्ये पहिला पर्याय दिसतोय सर्कल, त्याच्या आतमध्ये सर्कल, पुन्हा सर्कल, असे एकात एक 3 सर्कल आहे. पर्याय 2, एक मोठा सर्कल, त्यामध्ये 2 सर्कल आहे. पर्याय 3, एकात एक 3 आहे. पर्याय 4, एकात एक 2 आणि एक बाजूला. आपण काल बघितलं होतं की जे 8 प्रकार बघितले विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावर आधारितच हा प्रश्न आहे. आता त्यासाठी मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की आपल्याला सामान्य ज्ञान म्हणजे आपण काय वाचन, आपलं वाचन चांगलं पाहिजे. वेन आकृतीला बघा, आता हा परिसर अभ्यास किंवा जनरल नॉलेजवर आधारित प्रश्न आहे. आपल्याला याचा संबंध माहित पाहिजे. महाराष्ट्र काय आहे, कोल्हापूर काय आहे, राधानगरी काय आहे. तर बघा, आपण आपल्या भारतातलं आपलं हे राज्य आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी धरण आहे. म्हणून याचं उत्तर आपल्याला बघा, महाराष्ट्र त्याच्यामध्ये कोल्हापूर आणि त्यामध्ये राधानगरी. अशा पद्धतीनं पर्याय आपला कोणता बरोबर आहे? 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. नाही, हे पेन नाही आहेत बरं सर, हे इकडचं एक राऊत सरांपासून. तर बघा, पुढचं 9वा प्रश्न आहे. दिलेल्या शब्दासाठी योग्य असणारी वेन आकृती निवडा. नाही, इकडचं प्रश्न वाचा तुम्ही. दिलेल्या शब्दासाठी योग्य असणारी वेन आकृती.
दिलेल्या शब्दासाठी योग्य आकृती आहे. बघा योग्य आकृती आपण त्यासाठी आपल्याला 4 सर्कल आहे, शिक्षक आहे, पुरुष आहे, स्त्रिया आहे. शिक्षक, पुरुष आणि स्त्रिया. बघा यामध्ये पुन्हा 4 दिलेल्या आहे आकृत्या. तर आता यामध्ये पुन्हा 4 आपल्याला बघा 4 पर्याय दिलेले आहे. जो याच्या आधीचा 8वा प्रश्न होता त्यामध्ये आपण बघितलं की पर्याय सेम होते असेच, परंतु तिथं होतं राधानगरी, कोल्हापूर आणि महाराष्ट्र. आणि यामध्ये आता आपण दिलेलं आहे बघा शिक्षक, पुरुष आणि स्त्रिया. आता आपल्या लक्षात आलं पाहिजे की जो मगाचा पर्याय होता 8वा प्रश्न होता त्यामध्ये पहिला पर्याय आपण बघितलं की त्यामध्ये काय होतं एकात एक आपलं महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्यामध्ये कोल्हापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी धरण. आता यामध्ये बघा पर्याय क्रमांक दुसरा सुद्धा समजा हा पर्याय कधी वापरला जातो आपण आपला भारत देश आहे आणि भारत देशातील 2 राज्य, मग महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल त्यासाठी 2 नंबरचा पर्याय आपल्याला लागू होतो. चौथा पर्याय जेव्हा 2 पर्याय एकत्र आहे, दोन्हींचा संबंध एकात आहे आणि तिसरा स्वतंत्र अस्तित्व आहे, त्याचा कोणताही संबंध नाही. अशा काल आपण बघितलं होतं बघा 8 प्रकारामध्ये, त्यामध्ये भारत, कर्नाटक आणि ऑस्ट्रेलिया यांचा सहसंबंध आपल्या लक्षात राहिला पाहिजे. बघा मग आता या 4चे स्पष्टीकरण आपण एकदा बघून घेऊ, म्हणजे तुम्हाला जे काही आपण काल 8 प्रकार बघितले त्याच्यातला पुन्हा लक्षात येईल. आता हा प्रश्न बघा, इथं आपण याच्या आधीचा प्रश्न बघितला होता महाराष्ट्र, कोल्हापूर आणि राधानगरी. इथं आपण म्हणू शकतो हे भारत आहे आणि महाराष्ट्र, कर्नाटक. या ठिकाणी आपण भारत, इथं राजस्थान आणि हे दुसरा देश या ठिकाणी आपण चीन सुद्धा म्हणू शकतो. आणि बघा आता राहिला आपला हा प्रश्न शिक्षक, पुरुष आणि स्त्रिया. मग बघा शिक्षक, त्यामध्ये काही शिक्षकांमध्ये काही काय आहे पुरुष आहे, तर काही काय आहे स्त्रिया आहे. म्हणून बघा आपला जो 9व्या प्रश्न आहे शिक्षक, पुरुष आणि स्त्रिया यामध्ये कोणता पर्याय बरोबर आहे? तिसरा पर्याय बरोबर आहे. आता बघा तर 10वा प्रश्न आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करून त्या पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. प्रत्येक विषयात आवड असणाऱ्या मुलांची संख्या दिलेली आहे. प्रत्येक विषय बघा आता याच्यात 4 सर्कल दाखवलेले आहे. पहिल्या याच्यात बघा 4 सर्कल आहे, त्यामध्ये पहिला विषय समजा गणित, विज्ञान,
मराठी आणि इंग्रजी हे 4 विषय दिलेले आहेत. यामध्ये त्यांनी सांगितलं फक्त 2च विषय आवडणाऱ्यांची संख्या किती. म्हणजे आता हे 4 विषय आहेत, परंतु विद्यार्थ्यांना कोणते विद्यार्थी असे आहे की त्यांना फक्त 2च विषय आवडतात, 2च विषय आवडतात, तर यांची संख्या आपल्याला काढायची आहे. मग आता बघा, आपण जेवढं फास्ट गणित होईल तेवढं सोडवलं पाहिजे. यामध्ये गणित आणि विज्ञान, बघा गणित आणि विज्ञान किती मुलांना आवडतं? 8. परत इथं विज्ञान आणि मराठी किती विद्यार्थ्यांना आवडतं? 4. इकडं मराठी आणि इंग्रजी किती विद्यार्थ्यांना आवडतं? 5. आणि विज्ञान आणि इंग्रजी किती विद्यार्थ्यांना आवडतं? पुन्हा 5. बघा आता इथं 3 आकडा आहे. 3 काय आहे? विज्ञान 3 विद्यार्थी असे आहे की त्यांना 3 विषय आवडतात. विज्ञान बी आवडतो, मराठी बी आवडतो आणि इंग्रजी बी आवडतो, म्हणून 3 येणार नाही. तर बघा पुन्हा एकदा खात्री करून घ्यायची आहे. इथं 8, इथे 4 विद्यार्थ्यांना 2 विषय आवडतात. या 5 विद्यार्थ्यांना हे इंग्रजी आणि मराठी आवडतो आणि पुन्हा या 5ला विज्ञान आणि इंग्रजी आवडतो. मग यांची बेरीज करून घेऊ आपण. 8 आणि 4 12, 12 आणि 5 17 आणि 5 22. मग 22 आहे का? आहे. किती नंबरचा पर्याय आहे? 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. बघा व्यवस्थित लक्षपूर्वक निरीक्षण करा. फक्त 2च विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला सांगितली होती. सगळ्यांच्या लक्षात आलंय? मोबाईलवर जे मुलं लिहित नसतील त्याने स्क्रीनशॉट काढा, किंवा जे लिहितात त्याने वहीवर पटकन आपला प्रश्न लिहून उत्तर सुद्धा लिहून घ्यायचं आहे, कारण लिहिलेलं आपल्या चांगलं स्मरणात राहतं. आता 10.1 प्रश्न बघितला. आता आपण 10.2 बघा. फक्त भाषा विषय आवडणाऱ्यांची, फक्त भाषा विषय कोणाला आवडतो अशा विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती. बघा निरीक्षण करा व्यवस्थित. फक्त भाषा विषय. मग आता इकडं आपल्याला गणित आणि विज्ञान इकडं आपल्याला काही बघायचं नाही. आता भाषा जर म्हणलं तर आपण बघतो की आपल्याला अभ्यासक्रमामध्ये मुलांना इयत्ता 5वीला 3 भाषा आहेत. मग मराठी एक भाषा आहे, इंग्रजी एक भाषा आहे आणि हिंदी एक भाषा आहे. तर बघा, तर फक्त भाषा विषय आवडणाऱ्यांची एकूण संख्या, मग फक्त भाषा विषय आवडणाऱ्यांची एकूण संख्या आपण बघतोय किती आहे. तर बघा एवढ्या विद्यार्थ्यांना काय होतं? फक्त भाषा आवडते. इकडं समजा 3 नंबर याला विज्ञान आवडतं म्हणून तो येणार नाही. हा 5 याला बी विज्ञान आवडतं, तोही येणार नाही. आणि हा 4 याला मराठी आवडते आणि विज्ञान म्हणून ते येणार नाही. मग यांची बेरीज करून घेऊया आपण. 9 + 5 + 7, 9 and 5 14 and 7 21. बघा 21 पर्याय आहे आपला. किती नंबरचा आहे? 3 नंबरचा उत्तर आपलं बरोबर आहे. सगळ्यांच्या लक्षात येत आहे? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. आपले त्यामध्ये कोणत्याही प्रकारची गोंधळ होता कामा नये. फक्त भाषा विषय आवडणाऱ्यांची एकूण संख्या किती. मग फक्त भाषा म्हटल्यानंतर इंग्रजी आणि मराठी
त्यामध्ये इकडे सायन्सचे जे आहे ते आपण यांचा सोडून दिले. सायन्सचं आपल्याला काही करायचं नाही. मग इंग्रजी आणि मराठी आवडणारे 9 + 5 + 7 = 21. आता पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, पुढील वेणाकृतीत विविध फळे आवडणाऱ्या व्यक्तींची संख्या दर्शवली आहे. त्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहा. आता बघा, जरी संख्या भरपूर दिसत असल्या तरी गोंधळून जायचं काही काम नाही. प्रश्न अतिशय सोपा असतो. प्रश्न बघा, फक्त आंबे व फक्त केळी आवडणाऱ्यांची एकूण संख्या ही सर्व फळे आवडणाऱ्यांपेक्षा कितीने जास्त आहे? प्रश्न पुन्हा एकदा वाचा तुम्ही. लक्षपूर्वक वाचायचं आहे. प्रश्न वाचला तर आपल्याला उत्तर येईल. फक्त आंबे व फक्त केळी आवडणाऱ्यांची एकूण संख्या ही सर्व फळे आवडणाऱ्यांपेक्षा कितीने जास्त आहे? बघा, मग फक्त आंबे, फक्त आंबे, फक्त आंबे किती आहे? 54. आणि फक्त केळी, फक्त केळी किती आहे? आवडणाऱ्यांची संख्या किती आहे? फक्त केळी 41. बघा, फक्त आंबे किती आहे? 54. आणि फक्त केळी आवडणाऱ्यांची संख्या किती आहे? 41. मग यांच्या आधी आपण प्लस करून घेऊया. 4 and 1 5, 5 and 4 9. म्हणजे फक्त आंबे आणि केळी आवडणाऱ्यांची संख्या किती आहे? 95. किती आहे? 95. आता त्याच्यात पुढे काय सांगितलं तिने? आता बघा, दुसरा प्रश्न, एकूण संख्या ही सर्व फळे आवडणाऱ्यांपेक्षा कितीने जास्त आहे? मग आता बघा, यामध्ये द्राक्ष आवडणाऱ्यांची संख्या 36, 21, 27 आहे. आंबा आवडणाऱ्यांची संख्या स्क्वेअर मध्ये आहे बघा, 21, 54, 32, 27. आणि केळी आवडणाऱ्यांची संख्या ट्रायंगल मध्ये आहे, 41, 32 आणि 27. तुमच्या लक्षात आलं असेल की सर्व फळे आवडणारे किती विद्यार्थी आहेत? 27. किती विद्यार्थी आहे? 27. मग आता 27 याच्यातून मायनस करूया. बघा, 15 मधून 7 गेले 8, आणि 9 मधून 3 गेले 6. उत्तर आलं 68. हा, पर्यायात सुद्धा आपलं उत्तर आहे का? आहे. पर्यायात उत्तर असलं म्हणजे आपण सोडवलेलं गणित बरोबर आहे. बघा, म्हणजे आता किती नंबरचा पर्याय बरोबर आला? चौथा पर्याय बरोबर आला. बघा, पुन्हा एकदा लक्षपूर्वक बघा. फक्त आंबे व फक्त केळी आवडणाऱ्यांची एकूण संख्या. फक्त आंबे, त्या विद्यार्थ्यांना फक्त आंबेच आवडतात, दुसरा कोणताही घटक आवडत नाही. फक्त आंबे आवडणाऱ्यांची संख्या किती आहे? 54. फक्त केळी आवडणाऱ्यांची संख्या किती आहे? 41. आणि मग आता आवडणाऱ्यांची एकूण संख्या एकूण केली आपण. 4 and 1 5, 5 and 4 9, 95. सर्व फळे आवडणारी संख्या 27. 95 मधून 27 गेले 68. उत्तर आलं आपलं 68. 4 नंबरचा पर्याय बरोबर. चला पुढचा प्रश्न बघूया आपण.
बघा आता फक्त दोनच फळे आवडणाऱ्या व्यक्ती किती? लक्षपूर्वक निरीक्षण करा. फक्त दोनच फळे आवडणाऱ्या व्यक्ती किती? बघा आता फक्त दोनच फळे. आता आपण इथं पुन्हा स्पष्टीकरण लिहून घेऊया. आंबा, फळे आपण लिहूया आंबा, द्राक्षे आणि केळी. बघा आता आंबा आवडणारे किती आहे? 54, 32, 27 आणि 21. बघा 54, 32, 27 आणि 21. आता द्राक्ष आवडणारे 36, 21 आणि 27. 36, 21, 27 काय आहे? द्राक्ष आवडणारे. आणि आता केळी, केळी आवडणारे बघा 41, 32 आणि 27. आता बघा फक्त दोनच फळे आवडणाऱ्यांची संख्या, दोन फळे. बघा आता फक्त दोन फळे आवडणाऱ्यांची संख्या आपल्याला काढायची आहे. आपण याच्यात जरी पाहिलं तर बघा इथं बघूया आपण फक्त दोन फळे आवडणारे आपल्याला दिसतं इथं 32. या 32 बघा 32 विद्यार्थी असे आहे की त्यांना आंबाही आवडतो आणि केळी आवडतो. आणि 21 बघा 21 बघा इथं सुद्धा आपण बघितलं की इथं 32 खाली याच्यात 32 आहे. 21 बघा 21 आणि 21. बाकी 54, 36 हे एकेकालाच आवडतं. आणि हा 27 आहे हा काय होतो? तिन्ही 27 मुलांना तिन्ही फळे आवडतात. म्हणून आपल्या लक्षात आलं पाहिजे की फक्त दोनच फळे आवडणारे विद्यार्थी किती आहेत? 32 आणि 21. यांची प्लस करूया. 2 and 1 3, 3 and 2 5. बघा 53. मग उत्तर आपलं आलं 53. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? सोपं गणित आहे. आपण बघा हे स्पष्टीकरण सही म्हणून आपण इथं अंक मांडले, परंतु याचा सराव झाल्यानंतर आपल्याला अंक मांडायची गरज नाही. तेव्हा मग आपण एवढं सविस्तर गणित परीक्षेला करायचंच नाही. आपण डायरेक्ट फक्त आकृतीचा निरीक्षण करून आपण आकृतीचं जरी निरीक्षण केलं तरी आपल्याला कळतं की 21 विद्यार्थ्यांना द्राक्षे आणि आंबे आवडतात. 32 विद्यार्थ्यांना आंबे आणि केळी आवडतात. यांची प्लस करून आपण 53 उत्तर येतं. म्हणजे अशा पद्धतीनं फक्त दोनच फळे आवडणाऱ्या व्यक्ती किती आहेत? 53. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. आता बघा पुढील वेन आकृतीचे निरीक्षण करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता बघा यामध्ये एकात एक 4 वर्तुळ आहे. शेतकरी आहे, डॉक्टर आहे, वकील आहे आणि लेखक आहे. आता प्रश्न आपल्याला फक्त लेखक नसलेले किती डॉक्टर, वकील आहेत? म्हणजे शेतकऱ्यावर आधारित प्रश्न आलेला नाही. आपल्याला मग या तीनच सर्कलचा विचार करायचा आहे. आता बघा लेखक नसलेले
किती डॉक्टर वकील आहेत? आता आपण लेखक बघूया, लेखक किती आहे बघा, लेखक किती आहेत? 21, 17, 12 and 7. डॉक्टर डॉक्टर किती आहे? 16, 9, 12, 7 आणि 8. वकील वकील किती आहे? 10, 17, 12 आणि 9. तर बघा, लेखक नसलेले किती डॉक्टर? आता लेखक नसलेले किती डॉक्टर वकील आहे? बघा किती उत्तर येते इथं? 9. आपण जर बघितलं 7 आणि 12 हे काय आहे? लेखक आहे आणि काय आहे? डॉक्टर आहे, परंतु वकील आहे का? नाही. तर यामध्ये लेखक नसलेले किती डॉक्टर वकील आहे? लेखक नाहीये, परंतु तो काय आहे? वकील आहे, म्हणून किती येणार उत्तर आहे? 9. किती उत्तर येणार आहे? 9. मग पर्यायात आपलं 9, 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढचा आहे, डॉक्टर असलेल्या शेतकऱ्यांची संख्या डॉक्टर असलेल्या लेखकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त वा कमी आहे? बघा, डॉक्टर असलेल्या शेतकऱ्यांची संख्या. आता डॉक्टर असलेले शेतकरी किती संख्या आहे? 8. लेखकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त वा कमी आहे? आता आपण काय करू? डॉक्टर असलेले शेतकरी पर्याय वाचून घ्या. 11ने जास्त, 11ने कमी आणि 1ने जास्त, 1ने कमी. डॉक्टर असलेले शेतकऱ्यांची संख्या. आता डॉक्टर इथं डॉक्टर असलेले शेतकरी किती आहे इथं? 1. आणि डॉक्टर असलेल्या लेखकांच्या संख्येपेक्षा, आता बघा, डॉक्टर असलेले लेखकांची संख्या किती आहे? 12 7 19. 9तून 8 गेला 1, म्हणजे कितीने आहे? 11ने. आता 11 उत्तर आलं, परंतु 11 उत्तर काय आपल्या लक्षात आलं पाहिजे? 11 उत्तर आलं, पर्याय 2 आहे इथं, 11ने जास्त की 11ने कमी. अशा वेळेस काय होतं विद्यार्थी मित्रांनो, आपण काहीतरी 11 आपल्या लक्षात येत नाही, त्यासाठी आपण प्रश्न वाचला पाहिजे, तुलना केली पाहिजे. डॉक्टर असलेल्या शेतकऱ्यांची संख्या, मग डॉक्टर असलेल्या शेतकऱ्यांची संख्या 8 आहे. या 8 पेक्षा लेखकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे वा कमी आहे? तर ही काय आहे? लेखक असलेल्या संख्येपेक्षा काय आहे? कमी आहे. 19 पेक्षा कमी आहे. कितीने कमी आहे? 11ने कमी. 11ने कमी. अशा पद्धतीनं तर आता पुढील वेन आकृतीचे निरीक्षण करून त्यासाठी पर्यायातील योग्य शब्दगट निवडायचा आहे. आकृतीचं निरीक्षण करा. आपण जे 8 प्रकार बघितले आहे, त्या 8 प्रकारावर आधारितच तुम्हाला याच्या अगोदर 4ही प्रकार फळ्यावर सांगितले होते. आता आपण बघा, इथं पर्याय वाचून घ्यायचे आहे. पाणी, ससा, मासा. जो पर्याय क्रमांक 2 आहे ससा, बेडूक आणि पाणी. पर्याय क्रमांक 3 आहे पाणी, मासा, बेडूक. आणि पर्याय क्रमांक 4 आहे पक्षी, पाणी, हवा. आता आपल्या लक्षात आलं पाहिजे की यामध्ये
पर्याय क्रमांक 3 बघा, पर्याय क्रमांक 3 याचा जर विचार केला तर पाणी, हे काय आहे? पाणी. या पाण्यात कोण आहे? राहतो मासा. आणि हा बेडूक असा आहे की बेडूक पाण्यात बी राहतो आणि जमिनीवर बी राहतो. म्हणजे पाणी, मासा, बेडूक हा पर्याय आपला या आकृतीमध्ये तंतोतंत बसतो. बघा, प्रश्न 14वा व्यवस्थित वाचायचा आहे. सोबतच्या आकृतीत वर्तुळ ए वृद्ध लोकांचे प्रश्न प्रतिनिधित्व करते. वर्तुळ बी महिलांचे प्रतिनिधित्व करते. त्रिकोण सी बलवान असणाऱ्या लोकांचे प्रतिनिधित्व करतो. यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आता आपण काय करायचं, हे वर्तुळ कशात काय आहे तिथं लगेच लिहून टाकायचं. ए कोणाचं प्रतिनिधित्व करतं? वृद्ध लोकांचे. वृद्ध लोकांचे. बी कोणाचं प्रतिनिधित्व करतो? महिलांची. सी कोणाचं प्रतिनिधित्व करतो? बलवान असणाऱ्या लोकांचे. सी वाले कसे आहे? बलवान आहे. बघा, ए वृद्ध, बी महिलांचे आणि सी आहे हा सी काय? बलवान लोकांचे प्रतिनिधित्व करतो. हे आपण असं लिहिल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येणार आहे, वृद्ध नसणाऱ्या बलवान महिला किती आहे. आता बघा, बलवान जर म्हणलं तर बलवान मध्ये कोण किती येतात? 8 आहे, 9 आहे, 3 आणि 2 आहे. परंतु 9 काय आहे? बघा, 9 अशा महिला आहे की त्या महिला आहे परंतु कशा आहे? बलवान आहे. या 3 अशा आहे की 3 बलवान बी आहे परंतु कशा आहे? त्या वृद्ध बी आहे. म्हणून वृद्ध नसणाऱ्या सांगितल्या म्हणून 3 येणार नाही. तर किती येणार आहे? 9. बघा, म्हणजे वृद्ध नसणाऱ्या इथं 3 आणि 9 हे दोनच पर्याय आहे. तर 3 कसे आहे? तर या वृद्ध आहे म्हणून या येणार नाही. तर बलवान असणारे किती महिला आहे? 9. पर्याय क्रमांक 1. याला एवढंच फळ्यावर किंवा आपण सुद्धा एवढं लिहिण्याची गरज नाहीये. आपल्याला 1-1.5 मिनिटामध्ये हा प्रश्न सोडवता आला पाहिजे. फास्ट कसं होईल? आकृतीचं निरीक्षण करायचं आणि आपलं उत्तर रेडी पाहिजे. प्रश्न जरी मोठा असला परंतु उत्तर अतिशय सोपं होतं. आता बघा, बलवान नसणाऱ्या वृद्ध महिला किती आहेत? आता इथं सुद्धा तेच आपल्याला, या बी काय आहे? महिला. बघा, या महिला या काय त्रिकोणामध्ये बलवान आहे आणि ए मध्ये काय आहे? वृद्ध आहे. तर यामध्ये बलवान नसणाऱ्या वृद्ध महिला किती आहे?
तेव्हा बलवान नकोय. आता इथं 3 आहे बघा, 3 आकडा आहे. वृद्ध महिलांमध्ये फक्त किती येतात? 3च येतात. 3 हा अंक येतोय फक्त. या महिला किती आहे सगळ्या? 5, 3, 9. बघा आपण इथं तुमच्या स्पष्टीकरणासाठी तुमच्यासाठी लिहून घेतो. वृद्ध महिला, वृद्ध किती आहेत? 3, 2, 1. महिला 5, 9, 3. बलवान किती आहे? 9, 3, 2, 8. आता बघा बलवान नसणाऱ्या वृद्ध महिला किती आहेत बघा. आता वृद्ध महिला किती आहेत? इथं आपल्याला दिसतं, इथं 3 आहे, इथं 3 आहे. वृद्ध महिला दिसतं तुम्हाला 3, 3. परंतु त्या कशा पाहिजे? बलवान नकोय. वृद्ध महिला तर 3च आहे, इथं 3 आणि इथं 3. बलवान मध्ये सुद्धा किती आल्या? त्या 3 आल्या. बलवान मध्ये सुद्धा काय झाल्या? 3 आल्या बघा. परंतु बघा वृद्ध महिला 3 आहे, त्या बलवान सुद्धा आहे. परंतु प्रश्न काय विचारला? बलवान नसणाऱ्या वृद्ध महिला किती? मग आता बलवान आहे म्हणजे एकही नाही, म्हणून इथं काय येणार आहे? 0. काय येणार आहे? 0. बलवान नसणाऱ्या महिला किती आहे? तर 0 आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. तुम्ही लिहून घ्या स्पष्टीकरण. त्याच्यावरच हा तिसरा उपप्रश्न आहे बघा. आता इथं सुद्धा ए ला वृद्ध आहे, सी ला काय? बलवान आहे, आणि बी ला काय आहे? महिला. बलवान आहेत अशा वृद्ध महिलांची संख्या किती? बलवान आहेत अशा वृद्ध महिला बघा, इथं पर्याय दिलेले 9, 3, 2 आणि एकही नाही. मग बघा बलवान तर पाहिजे, परंतु वृद्ध महिलाही पाहिजे. मग किती दिसते तुम्हाला इथं? बलवान आहेत अशा वृद्ध महिलांची संख्या बघा इथं 3 दिसतात. बलवान आहे आणि इथं वृद्ध महिला किती आहे? 3. आता बघा नवीन प्रश्न. पुढील वेणाकृतीचे निरीक्षण करून उत्तर निवडा. 2023 ला प्रश्न आलेला आहे. फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज किती? फक्त एकाच आकृतीत विचारलं त्यांनी. मग बघा इथं सर्कल, हे हा छोटा एक सर्कल आणि स्क्वेअर. मग आता हे फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या यांची बेरीज. इथं किती आहे? 5. इथं फक्त एक आकृतीत 4. इथं किती आहे? 2 आणि 9. बघा परत एकदा चेक करायचं आहे. 5 फक्त याच सर्कल मध्ये आहे, 4 फक्त या स्क्वेअर मध्ये आहे, 2 फक्त इथं 2 आहे आणि इथं 9 आहे. मग यांची प्लस करून घेऊया. 5, 4, 9. 9 and 2 11 and 9 20. बघा आहे का 20 पर्याय आपला?
4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. सोप्यातलं गणित आहे, काही अवघड नाही. 2023 ला प्रश्न आलेला आहे. म्हणजे आपण जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. सगळ्यांच्या लक्षात येत आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा आता, दिलेल्या वेन आकृतीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून द्या. फक्त वर्तुळात असणारी अक्षरे कोणती? आता काय होतं, इथं चौकोने, वर्तुळे आणि त्रिकोणे. आता आपल्याला फक्त कोणाचा विचार करायचा आहे? वर्तुळाचा. आणि फक्त वर्तुळात बरेच जण काय करतात, मग पाहिल्यानंतर आपण काय करायचं, फक्त वर्तुळ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की वर्तुळ आपल्याला फक्त एवढीच संख्या सांगितली आहे आणि यामध्ये हा ख चौकोनात आहे आणि हा म कुठं आहे? त्रिकोणात आहे. म्हणजे उरलं काय? फक्त प आणि न. फक्त वर्तुळात कोणते अक्षर आहेत? प आणि न. सोपा प्रश्न आहे. पुढील प्रश्न बघा. आता सोपा प्रश्न आहे हा. पुढील वेन आकृतीचे निरीक्षण करून उत्तरे द्या. बघा, एकूण किती सैनिक कारागीर सुद्धा आहेत? आता कारागीर फक्त 2च आपल्याला पर्याय विचारले, तेवढ्या 2चाच विचार करायचा. इथं जरी वैमानिक दिसतात, कलाकार दिसतात, तर यांचा काहीच आपल्याला सांगितलेलं नाही. फक्त तिने काय विचारलं? सैनिक आणि कारागीर. मग सैनिक आणि कारागीर बघा, हा सैनिकांचा, हे सैनिक आणि कारागीर. असं आपण पेन पेन्सिल आपल्या प्रश्नपत्रिकेत जरी गोल केलं तरी आपल्याला लगेच लक्षात आलं. म्हणजे आपल्याला फार काही डोकं चालवायची गरज नाही. पाहिल्या फक्त सर्कल केल्या केल्या आपल्या लक्षात आलं. काय लक्षात आलं? किती सैनिक कारागीर आहे. म्हणजे कारगीर आणि सैनिक असणारे कोणते आहेत? डी, एफ आणि जी. डी पर्याय बघा, पहिला आहे एफ, पर्याय दुसरा आहे डी, पर्याय तिसरा आहे डी आणि जी, पर्याय चौथा आहे डी एफ जी. म्हणजे आपला चौथा पर्याय हा या ठिकाणी बरोबर आहे. फार काही आपल्याला याच्यामध्ये फार काही कष्ट घेण्याची गरज सुद्धा लागली नाही. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल कशा केलं आपण. फक्त सर्कल काढले, त्यानुसार आपल्याला तो कोणता उत्तर बरोबर आलेला आहे, पर्याय बरोबर आलेला आहे ते समजलं. पुढील प्रश्न. आता बघा, किती कलाकार सैनिक आहे परंतु कारागीर नाहीत? आता याच्यात आपल्याला तीन सर्कलचा अभ्यास करावा लागणार आहे. कलाकार बघा, सैनिक आणि कारागीर. किती कलाकार सैनिक आहेत परंतु कारागीर नाहीत? आता बघा, कलाकार काय पाहिजे? ते सैनिक पाहिजे. मग आता कलाकार सैनिक बघा, कलाकार बी आणि ते काय पाहिजे? सैनिक. मग बघा, हे कलाकार आणि हे सैनिक, तर किती आले याच्यात? जी आणि एच आलेला आहे, परंतु कारागीर नाहीत. आता तो काय पाहिजे? कारागीर नकोय, कारागीर नकोय. तर म्हणजे कोणता येणार आहे? फक्त बघा, आता याच्यामध्ये किती सैनिक, कलाकार आपण बघितले, कलाकार आपले जी आणि एच, फक्त 2च पर्याय आले, जी आणि
एच, जी आणि एच. आता याच्यातला कारागीर कोणता नाहीये मग? जी हा कारागीर आहे, एच हा कारागीर नाही. या दोनवरच आपण फोकस केला तर आपल्या लक्षात आलं की एच हा कारागीर नाही. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीने बघा, जी आणि एच आपण लिहिलं आणि लिहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं, जरी आपल्या एकात एक भरपूर अंक असले तरी आपण शांतताने जर प्रश्न बघितला तर आपला गोंधळ होत नाही. शेवटचं आहे ना. आता बघा, खालील वेन आकृतीमध्ये विविध कामे करणाऱ्या लोकांची संख्या दर्शवली आहे. त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता बघा, यामध्ये 4 कामं दाखवली आहे. कुंभार, सुतार, लोहार आणि शेतकरी. बघा, 4 कामं दाखवले आहे आणि याच्यात काय सांगितलं, किती लोक फक्त लोहार काम करतात. फक्त लोहार काम. मग आपण बाकीच्यांचा विचार करायचा नाही, आपल्याला कोणताचा विचार करायचा आहे? लोहार काम. आणि फक्त आता लोहार काम करणारे एवढे लोक आहे बघा, 25 लोहार काम करणारे एवढे लोक आहे. आपण लोहार काम करणारे बघूया. बघा, लोहार काम करणारी एवढी संख्या आहे 7, 25, 14, 12, 3, 9, 6 आणि 8. तर त्यामध्ये आपल्या लक्षात आलं पाहिजे की इथं 3 आणि 7, बघा 7 आणि 3 हे दोनच असे आहे की ते कोणतेही काम करत नाही. नाहीतर 25 आणि 25 आणि 8 हे काय करतात? शेतकरी आहे. इथं 14 आणि 6, 12 हे काय आहे? कुंभार आहे. आणि इथं 6 आणि 8 काय आहे? सुतार आहे. परंतु 7 आणि 3, 7 प्लस 3 उत्तर आलं 10. बघा, 10 लोहार काम करणारे फक्त किती आहेत? 10 आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज ही आपली वेन आकृतीच्या संदर्भात ही तासिका या ठिकाणी संपन्न झाली. आणि ही तासिका आपण बघतो की मिशन आरंभाअंतर्गत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ही आपल्याला संधी, एक चांगल्या प्रकारची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. तर ही संधी ज्यांनी उपलब्ध करून दिली असे आपल्या जिल्ह्याचे सीओ साहेब माननीय भंडारी साहेब, शिक्षणाधिकारी पाटील साहेब, आपल्या जिल्ह्याच्या शिष्यवृत्ती नोडल अधिकारी कारले मॅडम, तंत्रस्नेही शिक्षक बापकर सर, आमच्या संगमनेरचे बीडीओ साहेब शिनारे साहेब, गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड साहेब आणि आज केंद्र प्रमुख अनाप सर, नोडल अधिकारी कल्याणजी राऊत सर आणि आमची तंत्रस्नेही टीम सोनवणे सर, राऊत सर, तावरे सर आणि दळवी सर, सर्वांच्या सहकार्याने ही तासिका या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झाली. सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि आपण सुद्धा आज जरी गणरायाची सुट्टी असली, आपण सुद्धा आज याच्यावर अनेक प्रश्न सोडवा, सराव करा, म्हणजे आपण शिकलेला घटक आपल्या चांगला स्मरणात राहील. सर्वांना गणेश उत्सवाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आजची तासिका संपली. धन्यवाद.